चला, आज मी बनवलं होतं झणझणीत असं मसाल्याचं वांगं. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तोपर्यंतच एवढे वांगे धुवून कट करून घ्या बरं. आपण मजाक केला, मीच करते. आपण पहिल्यांदाच वांगे स्वच्छ धुवून कट करून घेऊया आणि त्यामध्ये बघायचं काय आहे की नाही. असेल तर टाकून द्यायचं, नसेल तरच घ्यायचं बरं का. हां, चला तर मग मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी मी घेतलं आहे तिळाचं कूट, शेंगदाण्याचं कूट, डाळव्याचं कूट, खोबऱ्याचं कूट आणि कारळ्याचं कूट. तुमच्याकडे यापैकी एखादा नसेल तरीही चालेल बरं का. माझ्याकडे होतं म्हणून टाकलं. आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि घरी असतील आवडतील तेवढे मसाले टाकून द्यायचे. मी इथं टाकलाय धणे मसाला पावडर, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरगुती काळा मसाला आणि थोडीशी तेलाची धार आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं मिक्स केलं आणि कट केलेल्या वांग्यामध्ये आता भरून घ्यायचं. हे सगळे वांगे भरले की थोडासा मसाला उरलेला तो नंतर आपण फोडणीमध्ये टाकून देणार आहोत. चला तर मग बनवूया, फोडणीची तयारी करूया. त्यासाठी घेतली एक कढई, त्यामध्ये टाकलं तेल थोडंसं जास्तच टाकायचं नेहमीच्या भाज्यांपेक्षा. टाकायची जिरे मोहरी छान तडतडली की कढीपत्ता टाकायचा आणि भरलेले वांगे टाकून हे व्यवस्थित असं तळून घ्यायचं. व्यवस्थित वांगे तळण्यासाठी आपण त्यावर झाकण पण ठेवू शकतो. आणि हे वांगे थोडेसे मऊ झाले की झाकण काढायचं आणि त्यामध्ये उरलेला तो मसाला टाकून द्यायचा आणि परत फ्राय करायचं. थोडंसं पाणी टाकून आपण मसाला व्यवस्थित भाजून घेऊया. नंतर उकळलेलं किंवा गरम पाणी त्यामध्ये टाका, म्हणजे भाजीची चवही बिघडत नाही आणि भाजी लवकरही शिजते. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अर्धं झाकण ठेवून वांग्याची भाजी शिजवून घ्यायची. तयार आहे आपली मस्त आणि झणझणीत अशी वांग्याची भाजी. चला तर मग या जेवायला पटकन जेवण करायचं आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं. धन्यवाद.